नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत संभाव्य प्रश्नपत्रिका संच तयार केला आहे। या ठिकाणी गणितामध्ये नावाजलेले शिक्षक आहेत, राज्याच्या वेगवेगळ्या टीममध्ये स्पर्धा परीक्षेच्या टीममध्ये काम करणारे शिक्षक आहेत, SSC बोर्डाचं पेपर सेटिंग करणारे या ठिकाणी शिक्षक आहेत। त्यामुळे अशा तज्ज्ञांचा वापर हा प्रश्नपत्रिका संच तयार करण्यासाठी केलेला आहे। गणिताचं लेखन या ठिकाणी मी सुद्धा या पुस्तिकेमध्ये केलेलं आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामध्ये सेट झालेले आहेत, तयार केलेले आहेत। उद्याच्या 22 डिसेंबरच्या दृष्टीनं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। गणिताचे काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत। त्या पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असतात, संगत कोणाच्या किती जोड्या एकरूप असतात? छेदिकेच्या एका बाजूला ही पहिली जोडी आहे, ही दुसरी जोडी आहे, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ही चौथी जोडी तिसरी जोडी आहे। 1 2 पहिली जोडी, 3 4 दुसरी जोडी, 5 6 या ठिकाणी तिसरी जोडी आणि 7 आणि 8 ही चौथी जोडी, म्हणजे एकूण या ठिकाणी 4 एकरूप जोड्या तयार होतात। अचूक पर्याय दुसरा। दोन नैसर्गिक संख्यामधील फरक 76 आहे, त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता भागाकार 5 येतो, तर लहान संख्या ओळखा। हे पर्याय आहेत। या ठिकाणी दोन संख्यामधील फरक 76 आहे, मोठी संख्या x लहान संख्या y मानली आणि मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागलं, भागाकार 5 येतो, भागिले y येतो, 5 ला गुणिले x बरोबर 5y, इथं किंमत ठेवली 5y वजा y, 5y वजा y बरोबर 76, 5y मधून 1y गेला, या ठिकाणी 4y उरले, 4y बरोबर 76, y बरोबर 4 1 4, 4 9 36, म्हणजे 19 चौक 76, y ची किंमत 19 आली। ओके, लहान संख्या 19, y आपण लहान संख्या म्हणल्या का तर x मधून y वजा झाले आहेत, y चीच किंमत 19 आलेली आहे, म्हणजे अचूक पर्याय पहिला। दोन या संख्येची बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती? या ठिकाणी दोन या संख्येची बेरीज व्यस्त, 2 ची बेरीज व्यस्त वजा 2, 2 ची बेरीज व्यस्त वजा 2 आणि 2 ची गुणाकार व्यस्त 1/2 यांची बेरीज बेदुनी वजा 4 तिरकस गुणाकार अधिक 1, छेदस्थानी छेदांचा गुणाकार वजा 4 अधिक 1 वजा 3 भागिले 2 वजा 3/2, अचूक पर्याय दुसरा। ओके, घनमूळ आहे 0.000064, 64चं घनमूळ 4 आहे। ओके, 1 2 3 4 5 6, साहजिकच या ठिकाणी 0.04, कारण 0.04 3 वेळा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी आपली ही संख्या मिळते, त्यामुळे अचूक पर्याय पहिला। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 2x अधिक 3y कंसाचा वर्ग वजा 2x वजा 3y कंसाचा वर्ग, 2x अधिक 3y कंसाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग 4x वर्ग, पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार त्याची दुप्पट, 3 2 6 12xy त्याची दुप्पट आहे, आणि अधिक 3y वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9y वर्ग। ओके, त्यानंतर वजा करायचा आहे 2x वर्ग 4x वर्ग, त्याचा 2x कंसाचा वर्ग 4x वर्ग, दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट, या ठिकाणी बाहेरच्या वजामुळं वजा वजा अधिक होणार आहे, अधिक 12xy आणि 4x वर्ग या बाहेरच्या वजामुळे वजा होणार आहे, इथं अधिक 3 वजा 3y कंसाचा वर्ग त्याचा वर्ग अधिक 3y वर्ग, परंतु बाहेरच्या वजामुळे पुन्हा तो वजा होणार आहे, वजा 9y वर्ग। तर बेरीज करताना हे गेले, इथलं पण गेले, अधिक 9 वजा 9 अधिक 4 वजा 4, उरले मात्र 12xy 24xy उरले, अचूक पर्याय तिसरा। ओके, म्हणजे उदाहरण असं आहे, हा विस्तार आहे 2x अधिक 3y कंसाचा वर्ग आणि विस्तार आहे 2x वजा 3y कंसाचा वर्ग, हा विस्तार 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y वर्ग, हा वजाचा विस्तार आहे 4x वर्ग वजा 12xy अधिक 9y वर्ग, वजा चिन्ह बाहेर आहे त्यामुळे कंस काढताना आतली चिन्ह बदलणार आहेत, बदललेले आहेत, हे अधिकचं वजा वजाचं अधिक अधिकचं वजा, त्यामुळं अधिक 9y वजा 9y अधिक वजा 4x वर्ग अधिक 4x वर्ग अधिक 12x अधिक 12xy अधिक 12xy अधिक 12xy 24xy आपण पर्याय निवडलेला आहे। ओके, पुढला प्रश्न आहे, 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
18 मजुरांना एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. मजुरांची संख्या कमी झाली त्यामुळे लागणारे दिवस जास्त. प्रमाण व्यस्त आहे. व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या 2 संख्यांच्या गुणाकाराला तिसऱ्या संख्येने भागायचं. 18 गुणिले 15 भागिले 6. 18 गुणिले 15 भागिले 6. 6 एके 6, 6 त्रिक 18, 15 त्रिक 45. 45 दिवस लागतील. अचूक पर्याय चौथा. ओके. एका चौरसाचा कर्ण 16 सेमी आहे तर त्याची परिमिती किती? इथं एक सूत्र आहे महत्वाचं. चौरसाची बाजू बरोबर कर्ण गुणिले वर्गमुळात 2 भागिले 2. हे अत्यंत महत्वाचं आहे. कर्ण गुणिले वर्गमुळात 2 भागिले 2. कर्ण आहे या ठिकाणी 16. वर्गमुळात 2 भागिले 2. बेके 2 16. 8 वर्गमुळात 2. आणि याची परिमिती काढायची आहे. परिमिती चौरसाची म्हणजे 4 बाजूंची बेरीज किंवा या बाजूला 4 ने गुणायचं. 8 चौक 32. वर्गमुळात 2 तसंच 32 वर्गमुळात 2. 32 वर्गमुळात 2. 8 वर्गमुळात 2 बाजू आली. ओके. चौरसाची परिमिती म्हणजे 4 बाजूंची बेरीज. 4 बाजू समान असतात त्यामुळे 8 वर्गमुळात 2 ची चौपट. 8 चौक 32 वर्गमुळात 2. त्यामुळे अचूक पर्याय 32 वर्गमुळात 2 सेमी. पुढचा प्रश्न. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने तो कॅमेरा 4,700 रुपयाला विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती होती? आता या ठिकाणी छापील किमतीवर शेकडा 8 सूट देतो म्हणजे 100 रुपये त्याची छापील किंमत असेल तर 8 रुपये कमी घेतो म्हणजे 100 वजा 8 92. म्हणजे 92 रुपये विक्रीवर 100 रुपये छापील किंमत. तर 4,700 रुपये किती? 4,600 रुपयेवर किती? म्हणजे 92 रुपयेवर छापील किंमत 100 तर 4,600 रुपयावर किती? 23 चौक 92. 23 दुनी 46 आणि 2 शून्य. 4 या ठिकाणी 4 25 4 0 0. 100 गुणिले 5 500 आणि हे 0 म्हणजे 5,000 रुपये छापील किंमत असली पाहिजे. या ठिकाणी अचूक पर्याय पहिला. ओके. प्रश्न आहे पुढचा. एका बसच्या चाकाचा व्यास 7 मीटर आहे तर 4.4 किमी अंतर जाण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? चाकाचे फेरे काढण्यासाठी अंतर भागिले परिघ. अंतर 4,400. परिघ पायडी 22/7 गुणिले d7 आहे. व्यास दिलेला 7 ला 7 दिले 22 उरले. ओके. 22 परिघ म्हणजे चाकाचे फेरे अंतर 4.4 किलोमीटर आहे. म्हणजे 4 किलोमीटरचे 4,000 आणि वरचं 0.4चं 400. ओके. त्यामुळं 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. त्यामुळे 4.4 किमी म्हणजे 4,400. म्हणूनच 4,400 इथं केलेलं आहे कारण जो व्यास दिलेला आहे तो मीटरमध्ये दिलेला आहे म्हणून 4.4 किमीचं मीटर केलं. 4,400 भागिले 22 एके 22 2 भागिले 22 आहे. 22 2 44 आणि आहे 2 शून्य. 200 फेरे या ठिकाणी चाकाचे फेरे निघतील. अचूक पर्याय या ठिकाणी तिसरा. अचूक पर्याय तिसरा. ओके. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या कसोटीनुसार त्रिकोण PQR व त्रिकोण PSR एकरूप आहेत? PSR आणि PQR या ठिकाणी कसोटी आहेत. पहा क्रम महत्त्वाचा आहे. ही बाजू सामायिक आहे. त्यानंतर हा कोण एकरूप आहे या कोणाला हा कोण एकरूप आहे. त्यामुळे बा को को. ओके. बा को को किंवा को को बा. इथं बा को को आहेच त्यामुळं अचूक पर्याय दुसरा. पुढचा प्रश्न आहे. 15 संख्यांची सरासरी 21 आहे. त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 19 आहे आणि शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 25 आहे. तर 8वी संख्या कोणती? या ठिकाणी सरासरीला एकूण संख्येनं गुणल्यानंतर या ठिकाणी 15 संख्यांची बेरीज येते. सरासरी 21 आहे आणि संख्या 15 आहेत म्हणजे 15 गुणिले 21 म्हणजे 15 संख्यांची एकूण बेरीज. 15 एके 15. 15ला 5 हातच्याला 1. 15 2 1 3 1 31 315. पुढं 8 संख्यांची सरासरी 19 आहे म्हणजे 8 संख्यांची एकूण बेरीज 8 गुणिले 19 152. आणि पुढं 8 संख्यांची सरासरी 25 आहे म्हणजे 8 संख्यांची पुढच्या शेवटच्या 8 संख्यांची पहिल्या आणि शेवटच्या 8 संख्यांची बेरीज 25 200 म्हणजे 8 8 16 संख्यांची एकूण बेरीज हे 2 हे 5 आणि 3 म्हणजे 152 आणि 200 352.
आणि हे 15 संख्यांचे आहे. म्हणजे 16 संख्यांच्या बेरजेमधून 15 संख्यांची बेरीज वजा केली, 352 वजा 315, 12तनं 5 गेले 7 उरले, 5 मधून हातचा 1 घेतला, ह्याच्यात मिळवला 1 आणि 1 2 गेले 3 उरले 37. म्हणजे ही 37 वजाबाकी आहे ती या ठिकाणी कितव्या संख्येची आहे? या ठिकाणी 8व्या संख्येची आहे ती 37. अचूक पर्याय तिसरा. पुढचा प्रश्न आहे, 2 भावांच्या आजच्या वयातील अंतर 4 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:7 होते, तर लहान भावाचे वय किती? आता 2 भावांच्या वयातील अंतर 4 वर्ष म्हणजे एक भाऊ x तर दुसरा भाऊ x अधिक 4. ओके, मोठा आहे तो 4 वर्षांना. 5 वर्षापूर्वी लहान भावाचं वय x वजा 5 आणि मोठ्या भावाचं पण x अधिक 4 वजा 5. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांच्या आजच्या वयातून 5 मागं जायचं, वजा 5 करायचं, x वजा 5. इथं स्वरूप पद वजा 5 अधिक 4 वजा 1. म्हणजे मोठ्या भावाचं वय 5 वर्षापूर्वी x वजा 1 होतं, तर लहान भावाचे x वजा 5. पण 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयातलं गुणोत्तर 5:7 म्हणते, म्हणून x वजा 5. लहान भावाचं छेदस्थानी मोठ्या भावाचे x वजा 1 बरोबर 5/7. तिरकस गुणाकार केला, 7 गुणिले x 7x वजा 7 35 बरोबर 5 गुणिले x 5x वजा 5 7x. पलीकडला तिरकस गुणाकारमध्ये 5 आणि x वजा 1चा गुणाकार आहे. 5 गुणिले x 5x वजा 5 5 वजा 5, त्यामुळे 7x वजा 35 तिरकस गुणाकार. आणि असा 5 गुणिले x 5x वजा 5 5 x एका बाजूला स्वरूप पद, 7x पलीकडला 5x मागा आणला, वजा 5 तसंच आहे पलीकडं, वजा 35 पलीकडे अधिक 35. 7x म्हणून 5x गेले 2x, 35 म्हणून 5 गेले 30 उरले, x बरोबर 15, 2x बरोबर 30, तर 1x बरोबर 15, 2 पलीकडे गेल्यानंतर 30ला भागिले 15 म्हणजे लहान भावाचं वय 15 वर्षे. अचूक पर्याय पहिला. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि येत्या या ठिकाणी 22 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेमध्ये गणितामध्ये घवघवीत यश मिळवा, 20 पैकी 20 गुण मिळवा. त्या परीक्षेसाठी आपणास शुभेच्छा. धन्यवाद.